तुला काय वाटलं मी तुझ्याबरोबर राहतो ते तू माझा बाप आणि पप्पा म्हणून मला तुझ्याबद्दल आदर आहे म्हणून? अरे तुझ्याबद्दल तुझा आदर होता ना तो तेव्हा संपला. शट अप. तुला मी आजच्या आज माझ्या प्रॉपर्टीतून बेदखल करतोय. आजच पार्थने सांगितलं की जो काय आहे तो आजच सोक्ष मोक्ष लावणार आहे तो आणि त्याने तसंच केलं. त्याने खून केला काकांचा. माय गॉड. निशा तू असं का करतेस? अगं मी खरंच पप्पांना ती गोळी नाही झाडली. दादा म्हणजे ते तर मलाही कळलं नाही पण ते दादा म्हणाल एवढं नक्की. मरताना हो दादा. रोहित, मृत व्यक्तीने मरताना दादा म्हटलं हे महत्वाचं आहे. सर बॉडी पोस्टमॉर्टम. काकू प्लीज रडू नकोस ग. विशाखाजी वी आर सॉरी. तुम्ही या अवस्थेत आहात आणि आम्ही तुम्हाला त्रास देतोय. हे बघा, पण सुधाकरांच्या हत्याराला जर शिक्षा द्यायची असेल ना तर तुम्हाला आमची मदत करावीच लागेल. मदत? हो. अहो, खुनी तुमच्या सोबतच आहे. का नाही पकडत तुम्ही त्याला? अजून काय पुरावा हवा आहे तुम्हाला? तो आधीपासून माझ्या पतीच्या मागावर होता. मी मूल होऊ दिलं नाही सावत्रपणाच्या कारणामुळे. माझा भाऊ मला म्हणतच होता पण मी यालाच माझा मुलगा मानला. हो हा तर कधी मुलगा बनलाच नाही. पण आता नवराही उरला नाही. हो सगळं संपलं. एकटी झाले मी. आयुष्य उद्ध्वस्त झालं माझं. दादा दादा ये रे दादा. तू कुठेच रे दादा. दादा दादा. आता हे दादा कोण? मी बोलू का त्यांना? मी बोलवते ना. नाही मी बोलवते. द्या नंबर द्या. काकू हाच नंबर आहे ना विजय दादांचा? दादा काकू प्लीज. मला असं वाटतं ही सुधाकर कामतची डायरी आहे. सर मला असं वाटतं म्हणजे पार्थ इतका हुशार आहे की तो या सगळ्या गोष्टी पोझिशन बदलून सुद्धा करू शकतो. म्हणजे
तेव्हा झटापट झाली आणि झटापटीच्या वेळी कोण कुठल्या पोझिशनला होतं हे त्याला नेमकं कसं कळणार? झटापट झाली आहे मान्य आहे, पण त्यांच्या अंगावरचे कपडे अगदी व्यवस्थित होते, बूटही पायातच होते. दॅट्स ऑल्सो पॉसिबल सर. तसं पण पार्थ आपल्यावर पिस्तूल काढेल आणि गोळी मारेल असं सुधाकर कामतांना वाटलंच नसतं. त्यामध्ये रिलॅक्स होते. तशी मी पार्थची पिस्तूल लॅबमध्ये पाठवली आहे. त्यातनं जर गोळी उडाली असेल तर त्याचा रिपोर्ट आपल्याला लगेच मिळेल. सर मलाही असंच वाटतं. ही बघा सुधाकर कामतांची डायरी, त्यामध्ये आजची अपॉइंटमेंट आहे. सर आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांची पत्नी, दुसरी पत्नी विशाखा, ती त्यांच्या भावाला दादा म्हणते. काय? हो सर. सर मी त्यांचा नंबर पण घेतला. गुड. नीता एक काम कर, सर. त्यांना फोन लाव आणि इथे काय काय घडलंय ते सांग. ओके सर. आणि बहिणीने बोलवलंय म्हणून सांग, पण आपला त्यांच्यावर संशय आहे असं त्यांना अजिबात जाणवू देऊ नकोस. सर. दादा दादा जरा दादा गवसला तर बऱ्याच गोष्टी क्लिअर होती. एक्झॅक्टली. अर्थात ते लगेच इथे आले पाहिजेत. राईट सर. बघूया. लेट्स वेट अँड वॉच. हॅलो. हां विजयजी. हां मी सुधाकर कामतांच्या घरातनं बोलते. सर एक वाईट बातमी सांगायची होती. सर कामत इज नो मोर. हो सर तुम्ही याल का? ओके. नीता मॅडम, मला खरं तर काही माहीत नाही आहे, पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. निशा, ही खुनाची केस आहे आणि तू या केसची महत्त्वाची साक्षीदार आहेस. त्याच्यामुळे तू जे सांगशील ना, तू जे म्हणशील, छोट्यातली छोटी गोष्ट ही या केसची सिच्युएशन बदलून टाकणार आहे. त्याच्यामुळे नीट. हो खरं तर मगाशच्या गडबडीत मला काहीच आठवत नव्हतं, पण आता मला आठवतंय जेव्हा मी काकूंना शोधायला जात होते. थँक्यू. खूप महत्त्वाची गोष्ट सांगितलीस. ओके टेक केअर. तुला हे सगळं निशाने सांगितलं? हो सर निशाने सांगितलं. सर त्यांच्या म्हणण्यानुसार असं आहे की या बंगल्याच्या आतून स्विमिंग पूलला जाणाऱ्या 2 बाजू आहेत. सर हां सर. सर एका बाजूने जर निशा खून करून आतमध्ये जाते तर दुसऱ्या बाजूने विशाखा त्याच जागेवर पोहोचू शकते. पण मला नाही वाटत की विशाखाने खून केला असेल. ती आपल्या सौभाग्याला का मारेल, त्यात तिचाच तोटा आहे. यू आर राईट. विशाखा असं का करेल? राईट सर. रोहित तुला काय वाटतं, पार्थ दोषी आहे? मला वाटतं कदाचित तो दोषी असेल, पण किंवा त्याला फसवण्यासाठी विशाखाने हा डाव रचला असेल. ती स्वतःच्याच पायावर धोंडा का मारून घेईल नाही का? आता हा दादाच काहीतरी मार्ग दाखवू शकेल. आपण एका नमस्कार सर, माझं नाव विजय, विशाखाचा दादा. हवालदाराने सांगितलं तुम्ही बोलवलं म्हणून. यू आर राईट. सर आमच्या विशाखाचंच नशीब तसं, काय करणार. तुम्हाला काय वाटतं कोणी केलं असावं हे? सर मला त्यांच्या घरच्या आणि बिझनेस बद्दल फार कमी कल्पना आहे सर. अच्छा. विशाखाने कधी कंप्लेंट केली नाही? तुम्ही दादा आहात ना तिचे? कंप्लेंट? सर कंप्लेंट असेल तर करेल ना, छोट्या मोठ्या कुरगुरी चालायच्याच सर. आज सकाळी कुठे होतात तुम्ही? सर ऑफिसमध्ये. अच्छा. पाटील तुमच्या ऑफिसचा ऍड्रेस यांच्याजवळ लिहून द्या. ओके. नंतर तुम्ही तुमच्या बहिणीला भेटू शकता. ओके थँक्यू सर. सर आता आपल्याकडे पार्थ आहे, विशाखा आहे, त्यांचं काय करायचं काय?
पार्थ, विशाखा, दादा या तिघांनाही आपल्या डोळ्यासमोर ठेवायचं आहे आणि यांच्यापैकी एकाला कोणाला तरी निवडायचं आहे. यश शिंदे, पुलाच्या त्या साईडला सर ठसे सापडले काय? चला बघूया. पावलांचे ठसे. दोन, तीन, 1, 2. ओ माय गॉड. ठीक आहे. सर बोल. सर माझ्या मनात एक शंका आहे. काय? सर पार्थचा विशाखाला विरोध होता म्हणून हे सगळं घडलंय असं सगळे सांगतात ना. पण मग पार्थचा विशाखाला विरोध का होता याचं कारण कोणालाच माहिती नाहीये. Yes, you're right. एक काम कर शिंदे, त्या पार्थला घेऊन. सर हे का अधू माणसाच्या पायाचे ठसे आहेत. म्हणजे बघा, हा बूट आणि ही स्टिक. म्हणजे याचा अर्थ तो या बाजूने चालत आला आणि तो जर या बाजूने चालत आला असणार तर इथनं निशा आणि पार्थला दिसण्याची अजिबात शक्यता नाही आहे. राईट सर? हो, पण सर पार्थ सर मला बोलवलं. पार्थ, निशा ही चांगली मुलगी आहे. हे चांगलं स्थळ असताना तुझा विरोध का होता लग्नाला? सर मी हे आजपर्यंत खरं तर कोणालाच सांगितलेलं नाही. हो, पण आम्हाला सांगावंच लागेल. सर माझा एका मुलीवरती प्रेम आहे आणि माझ्यामुळे तिचा ॲक्सिडेंट झाला आणि ती अधू झाली. खरं तर सगळं संपल्यासारखंच झालं होतं. आता अशी मुलगी माझ्या पप्पांना सून म्हणून चालणार नव्हतीच, पण मी तिला असं सोडू शकत नव्हतो. अधू म्हणजे एक पाय नव्हता तिला. कुबड्या वापरत होती. हो, कोबड्या होत्या तिला. ठीक आहे, तुझा आणि त्या मुलीचा नंबर नीता मॅडमना दे. मॅडम. रोहित, हीच मुलगी नसावी? नाही सर, मला नाही वाटत की ही मुलगी खुनी असेल. कारण हे जे ठसे आहे ते पुरुषाच्या पायाचे आहे आणि त्यांनी सांगितले की ती कुबड्या वापरते, म्हणजे ती दोन्ही पाय तिला नाही. आणि हे जे आपल्याला ठसे दिसत आहेत सर ते फक्त एका पायाचे आहे. म्हणजे जो माणूस एका पायाने अधू आहे त्याचे. म्हणजे या बाजूला फक्त ठसे आहेत पण या बाजूला ठसे नाही. म्हणजे तो पुरुष होता आणि एका पायाने अधू होता आणि तो या बाजूने आला. एवढं शुअर सर. काय रे? जवानी घेतलेली आहे. तुम्ही सही करताय ना? त्या निशा मॅडमना पाठव. चालेल सर. सर निशा. तुमचा कोणावर संशय? विशाखाला ओळखता? आय सी. रोहित, काय लक्षात येतं? राईट सर. लेट्स गो. चल. मिस्टर दातार. येस सर. तुमच्या बेस्ट फ्रेंडचा, तुमच्या मुलीच्या सासऱ्याचा खून झाला आणि तरीही तुम्ही आला नाहीत म्हणून आम्हाला यावं लागलं. नाही,
काय आहे की महिनाभरापूर्वीच रोड ॲक्सिडेंटमध्ये हे झालं आणि तसं म्हणाल तर मला खून बघवत नाही. मी त्या बाबतीत फार कमजोर आहे. बघवत नाही पण करता येतो. काय बोलताय? आर यू इन युअर सेन्स इन्स्पेक्टर? की पार्थने तुम्हाला बिझनेस त्याला कळला असता तर त्यांनी तुमच्या मुलीशी लग्न नसतं का केलं मिस्टर दातार? तुम्ही कबूल करताय का आम्ही तुमच्याकडनं कबूल करून घेऊ? तुमच्या विरुद्धचे पुरावे आहेत मिस्टर दातार. तिथल्या मातीत तुमच्या पायांचे ठसे मिळाले. तसंच ही स्टिक, या स्टिकला लागलेली माती ही पण तिथलीच आहे. हे आम्ही लॅबच्या रिपोर्टनुसार सिद्ध करू शकतो. तुमच्या पायांचे ठसे त्याचाही रिपोर्ट आम्हाला लॅबमधनं लवकरच मिळेल. तो रिपोर्ट आणि तुमच्या पायांचे ठसे यातही साम्य असेलच मिस्टर दातार. तसंच सुधाकरनी मरताना पार्थ समोर डा डा असं काहीतरी उच्चारलं होतं. ते दातार आहे हे आम्हाला नंतर कळलं. आम्ही सुरुवातीला वेगळ्याच ट्रॅकवर गेलो होतो पण नंतर आम्ही पण ट्रॅकवर आलो. मिस्टर दातार, तुमच्या पिस्तुलातून जी गोळी बुलेट फायर झाली ती बुलेटही आम्हाला मिळाली आणि ती तुमच्याच पिस्तूलमधनं फायर झाली हेही आम्ही प्रूव्ह करू शकतो. तसंच सुधाकरच्या डायरीमध्ये आजची अपॉइंटमेंट लिहिली होती. आम्हाला आधी वाटलं की ती अपॉइंटमेंट आज पार्थ बरोबर आहे पण नाही, ती अपॉइंटमेंट तुमच्या बरोबर होती. सो मिस्टर दातार, आता आणखीन काही क्लिअर करायला हवंय का तुम्ही सगळं क्लिअर करताय? हो, खूप गुन्हे केले आणि पचवले देखील. हा सुधाकर मला जळूसारखा चिकटला. 20 वर्षापूर्वी मला तो दिल्लीत भेटला. त्याला माझे सर्व धंदे माहीत होते पण तो त्याच्या मार्गाने गेला आणि मी माझ्या. दुर्दैव, वर्षभरापूर्वीच मी इथं आलो आणि एके दिवशी सुधाकर मला भेटला आणि त्याला पैशाची सवय लागली होती. तो नेहमी आधी मस्करीने नंतर धमकीने, कदाचित माझं पूर्व आयुष्य सर्वांना सांगेल म्हणून मी त्याला पैसे देत गेलो. त्याचे डिमांड वाढत गेले. पुढे पुढे त्याने माझ्या मुलीच्या आयुष्याशी सौदा केला. फार चांगला मुलगा होता पण माझ्या मुलीच्या आयुष्याशी असं तिला न विचारता मी डिसिजन नाही घेऊ शकतो. माझी मुलगी त्याला सोन्याची अंड देणारी कोंबडी वाटली. मी त्याचाच खिमा करायचं ठरवलं. पिस्तूल तर माझ्याकडे असतंच. मी चान्स बघत होतो. चान्स आज मिळाला. मी आलो तेव्हा पार्थचं भांडण चाललं होतं आणि मी तो चान्स घेतला. मिस्टर दातार, जे पेरतं तेच उगवतं. सुधाकरनी तुमची पाप, तुमची कृत्य आत्मसात केली आणि त्याला त्याच्या पापाचं प्रायश्चित्त घ्यावं लागलं. आणि तुम्हाला तुमच्या पापाचं प्रायश्चित्त जेलमध्ये सडत घ्यावं लागणार आहे. मिस्टर दातार, तुमची ही स्टोरी आम्ही मीडिया समोर आणणार आहोत. कारण तुम्हाला शिक्षा करून आम्ही एक गुन्हेगार कमी करू शकतो. पण तुमची ही स्टोरी बघून जर 10% गुन्हेगारीचं प्रमाण आम्ही कमी करू शकलो तरच आमच्या शोधचं हे यश असेल. शिंदे,